मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे कार्यरत असलेल्या सुमारे 55 कामगारांना कामावरून कमी करण्याच्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ कामगारांनी आज ठाणे महानगरपालिका कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. यामध्ये जानेवारी 2020 पासून वार्षिक रजेचा पगार न देणं, फायलेरिया विभागातील कामगारांचा 2 महिन्यांपासून पगार न देणं याबद्दल वारंवार पत्रव्यवहार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्यामुळे नाईलाजास्तव हे धरणं श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आलं. कामगारांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या नियमबाह्य ठेकेदार मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि अरेरावी करणारे बालाजी ट्रान्सपोर्ट या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावं आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी यासाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पालिका नियुक्त ठेकेदार मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड येथे वाहन चालक म्हणून कार्यरत आहे. माझे नाव संजय डोंगरे आहे. तर गेल्या 2 महिन्यापासून मे, जून आणि आता 3रा महिना चालू आहे. 3 महिन्याचा पगार नाही आहे. 3रा महिना चालू झाला म्हणजे 2 महिन्याचा पगार नाही आहे. वार्षिक रजेचा पगार दिला जात नाही आहे. ठेकेदार हा सांगतोय की मला काम परवडत नाही, मला रेटमध्ये परवडत नाही, माझं नुकसान होत आहे. या कारणास्तव म्हणजे स्वतःचं नुकसान होत आहे या कारणास्तव तो 60 कामगारांना 60 कुटुंबांना रस्त्यावर आणायला तयार आहे. आणि त्याचं काम जो सुरू आहे त्याचं काम सुरूच आहे. फक्त त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट बेसवर, कमिशन बेसवर दुसऱ्याला चालवायला दिलेलं आहे. जसं की महापालिका सांगते की ज्यांनी टेंडर घेतलेलं आहे तो स्वतःलाच चालवायचा आहे. आणि असं असताना सुद्धा नियमबाह्य पद्धतीने त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट ठेवलेलं आहे. आणि ही गोष्ट सर्व अधिकाऱ्यांना माहीत असून सुद्धा ही कामं आजपर्यंत चालू आहेत. आम्हाला त्या गोष्टीबद्दल आक्षेप नाही आहे. पण जर तुम्ही आमच्या कुटुंबावर जर रस्त्यावर आणणार असताल तर मग आम्ही त्या मुद्द्याला हात घालणार. सब कॉन्ट्रॅक्टर तुम्ही कोणत्या बेसवर नेमलाय? नेमू शकत नसताना सुद्धा नेमलाय. आणि या बेसवर तो मला परवडत नाही, माझ्याकडे वाहनं नाही आहेत, त्याच्याकडे वाहनं नाहीत, स्वतःची वाहनं धूळ खात पडलेली आहेत ते टायगरला. आणि ह्या बेसवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर खाजगी वाहनं भाड्याने बोलवतोय. त्याला 3-4 हजारात वाहनं मिळतात बाहेरून. मग त्याला स्वतःला 3-4 हजारात वाहनं मिळत असेल म्हणून आमच्या पोटावर लाथ मारणार का तुम्ही? पावसानं हलकी उसंत दिल्यामुळे काल ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामं मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुरू केली आहेत. या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. माजोडा उड्डाणपूल येथे एकेरी मार्गिकेवरील वाहतूक वळवून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे भरण्याचं काम सुरू असताना आयुक्त राव यांनी त्या ठिकाणी भेट दिली. रात्रीपर्यंत सगळे खड्डे भरून रस्ता वाहतूक योग्य करावा असे निर्देश त्यांनी दिले. तसंच रस्ते दुरुस्ती करताना त्यामुळे अनावश्यक उंचवटा तयार होऊन दुचाकीस्वारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही राव यांनी केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड, संजय कदम आदीही उपस्थित होते. माजोडा उड्डाणपुलाखाली रस्ते दुरुस्तीचं कामही यावेळी आयुक्त राव यांनी पाहिलं. त्यानंतर मेट्रोद्वारे आनंदनगर नाका आणि कासरवडोली नाका येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त राव यांनी केली. कासरवडोली नाका येथील बॅरिकेटिंगचं क्षेत्र कमी करून हा नाका मोकळा करावा. त्यामुळे उजवीकडे वळणारे यू-टर्न घेणाऱ्यांना जास्त जागा मिळेल आणि त्या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल. येत्या 2 ते 3 दिवसात येथील वाहतुकीसाठी अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश आयुक्त राव यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले. शरद पवार आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली ते कुणालाही सांगता येणार नाही आणि हे दोन्ही नेते कुणाला सांगणारही नाहीत. परंतु या दोन्ही नेत्यांच्या भेटीतून राज्यातील प्रगल्भ राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवलंय अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. सत्ताधाऱ्यांना आरक्षण द्यायला जमत नसेल त्यांनी राजीनामा द्यावा असं सांगत आम्ही आता लवकरच सत्तेत येऊ आणि त्यानंतर आरक्षण देऊ असा दावाही त्यांनी केला. आजच्या घडीला विरोधी पक्षांच्या विचारातच घेतलं जात नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतरणाचा विषय पुढे आला होता. त्यावेळेस सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एकत्रितपणे बसून निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली होती. आताही आरक्षणाचा इतका मोठा प्रश्न पुढे आल्यावर सर्व पक्षांना एकत्रित आणून तोडगा काढला पाहिजे होता. परंतु सरकारला आरक्षणाचं श्रेय घ्यायचं होतं. त्यातील एक जण ओबीसींबरोबर तर दुसरा मराठ्यांबरोबर बोलणी करत होता. परंतु त्यांच्याशी काय बोलणी होती हेच आम्हाला समजलं नाही, तर आम्ही त्यावर काय बोलणार असंही आव्हाड यांनी सांगितलं. आरक्षणाच्या जाळ्यात आम्हाला अडकवण्याचा सरकारचा डाव होता, परंतु तेच या जाळ्यात अडकले असून सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी सरकारची अवस्था झाल्याचा आरोप त्यांनी केला.
शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भुजबळ हे गेले असतील तर त्यात चुकीचं काय आहे? उलट या भेटीतून भुजबळ यांनी त्यांच्या पूर्वश्रमीच्या नेत्याबद्दल काळजी दाखवल्याचं दिसून येते. शरद पवार म्हणजे जादूची कांडी आहे, त्यामुळेच त्यांच्याशी चर्चा केली जात असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतला हा मोठेपणा आहे. भुजबळ साहेबांनी काल टीका केली म्हणून शरद पवार रुसून बसले नाही. एका मिनिटात त्यांना प्रवेश दिला, एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट दिली आणि दोघे काय चर्चा केली असेल मला माहिती. आणि मी तुम्हाला सांगतो, हे दोघं जे बोलतात ते जगाला सांगतात. हे दोघं पक्के पोचलेले नेते. त्यामुळे कोणी काय सांगितलं असतं की छगन भुजबळ हे बोलले ते बोलले, तुम्हाला काय माहीत नाही ते काय बोलले. त्यांचं म्हणणं आहे की एकत्र येऊन बैठक करावी. पहिली गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायचं नाही, हे गेल्या 2 वर्षाचं धोरण आहे. मला आठवतं बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मराठवाडा ते जे विद्यापीठाचं नामकरण झालं तेव्हा सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र घेऊन बसून निर्णय झाला आणि तो अंमलात आला. जेव्हा एवढा मोठा सामाजिक प्रश्न उभा राहिला होता तेव्हाच तुम्ही विचार करायला पाहिजे होता की सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणूया आणि याच्यावर तोडगा काढायला गेला. तुम्ही क्रेडिट गेम खेळायला गेले. एक ABC OBCशी बोलतोय, एक मराठा समाजाशी बोलतोय. तुम्ही काय जाऊन बोलताय मला कळलं तर पाहिजे. मला त्यांच्याबरोबर बोलायचं आहे तर मला तुम्ही तर सांगा तुम्ही काय बोलून आले, त्याच्याशिवाय आम्ही कसे जाणार. आणि मग निष्कारण शरद पवारांनी फोन केला असेल, ते कशाला फोन करतील. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आषाढी एकादशी निमित्त पीपल्स एज्युकेशन सोसायटी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वतीनं काढण्यात आलेल्या दिंडीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ठाणे पूर्व येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वतीनं आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईच्या आकर्षक वेशभूषा करून तसंच विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून ठाणे पूर्व परिसरातून शाळेतील मुलांनी विठ्ठल नामाचा जप करीत परिसर दणाणून टाकला. या दिंडीमध्ये मुलं, शिक्षक आणि सर्व पालकांनी देखील सहभाग नोंदवून मोलाचं सहकार्य केलं. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी हा सोहळा आहे. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला पायी जातात आणि चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वारीला जाणारे वारकरी हे समुदायातून म्हणजेच एकात्मतेचे प्रतीक म्हणून सहभागी होतात. तसंच पंढरपूर पायी जाण्याची परंपरा ही फार जुनी असून भक्ताची श्रद्धा या वारीशी जुळलेली आहे. खऱ्या अर्थानं पंढरपूर वारीची परंपरा समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली. यामध्ये विविध जातीपातीचे लोक सहभागी होतात. यावेळी लोभापासून विभक्त असलेला घटक म्हणजेच वारकरी यांच्यासह पायी दिंडीतून विद्यार्थी मनावर सांप्रदायिक बाबी प्रतिबिंबित करण्याचं कार्य दिंडी सोहळ्यातून शाळेनं राबवलं. यावेळी मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद आणि शालेय कर्मचारीही सहभागी झाले होते. घोडबंदर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात ठाणे शहर मनसेचं आंदोलन.
घोडबंदर रोड हा राज्य महामार्ग असून या रस्त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDA, मेट्रो तसंच ठाणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाते. मात्र ऐन पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहनांची रखडपट्टी होऊन वाहतूक कोंडी होते. काल या खड्ड्यांच्या विरोधात मनसेनं या ठिकाणी आंदोलन करत महापालिकेला लक्ष्य केलंय. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात पावसाचा जोर कायम असून संततधारेमुळे घोडबंदर रोडवरील उड्डाणपूल तसंच सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यानं वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. या खड्ड्यांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून ही कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते. कापूरबावडी माजिवडा उड्डाणपुलाबरोबरच वाघभीळ ते आनंदनगरपर्यंतच्या सेवा रस्त्यांवर देखील खड्डे पडल्यानं या सरकारी यंत्रणेमध्ये समन्वय नसल्यानं खड्डे बुजवण्यात अपयश आल्याचं दिसून येत आहे. तेच मला समजलं, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या रस्त्यासाठी म्हणजे खड्ड्यांसाठी निधी दिलाय. मग त्या निधीचा वापर काय होत नाहीये. पूर्ण तुम्ही घोडबंदर ठाण्यात कुठे जा, खड्डेच खड्डे आहेत. तुम्ही ते सकाळी बघितलं 20 मिनिटाचा प्रवास असतो, त्याला 2-2-2.5 तास लागतात. हे रोज इथल्या नागरिकांना त्रास घ्यावा लागतो. का त्रास घ्यायचा नागरिकांनी? तुमचे टॅक्स वगैरे वेळेवर भरतात ना? तुमचे टॅक्स भरत नाहीयेत का? इथून तर 100% टॅक्स जातो. इथे एखादी प्रेग्नंट बाई इथून गेली, काय तिला किती वेदना होतील? त्याचं काय तुम्हाला पडलेलं नाही? समोर हॉस्पिटल आहे, इथे येणारी बाई मला वाटतं रिक्षात असते, मुलाचं काय बोलते ईश्वराला माहिती. पण का तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय? TMCचे अधिकारी कधी जागे होणार? त्यांना जाग यावी म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय. पुढचं आंदोलन हा सगळा कचरा उचलणार आणि नगरपालिकेत नेऊन टाकणार.